श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पिंपळगाव माळवी व पंचक्रोशीतील सर्व भाविकांना कळविण्यास आनंद होतो की सालाबाद प्रमाणे मिती चैत्र शुक्ल 3/1947 सोमवार दिनांक 31 मार्च 2025 ते मिती चैत्र शुक्ल 10 सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 या कालावधीत वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या आशीर्वादाने हरिभक्तपरायण गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रेरणेने व हरिभक्तपरायण श्रीकृष्ण महाराज रायकर, हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज भोंदे व हरिभक्तपरायण गौरव महाराज वारगड यांच्या सहकार्याने श्रीराम जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलं. तरी सर्व भाविक भक्तांनी काया वाचा मनाने सहभागी होऊन भक्ती ज्ञानाचा व संत सेवेचा लाभ घ्यावा असं आयोजकांकडून सांगण्यात आलं. रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 हरिभक्तपरायण रामायणाचार्य भीमराज महाराज दराडे शास्त्री पाथर्डी यांचं श्रीराम जन्माचं कीर्तन होईल. तसेच सायंकाळी 4 वाजता श्रीरामचंद्रांच्या पादुकांची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक सोहळा होईल. हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 ते 11 हरिभक्तपरायण भागवताचार्य गोविंद महाराज वरसाडेकर जळगाव यांचं काल्याचं कीर्तन होईल. तदनंतर सार्वजनिक महाप्रसाराचा कार्यक्रम होईल, तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा. तसेच सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 8 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तरी ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती अशी विनंती तथा आग्रह आयोजकांकडून करण्यात येतो. या सर्व कार्यक्रमाचे कीर्तन साथ संगत श्री भक्ती वेदांत गुरुकुल संस्था पिंपळगाव माळवी, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थीवृंद वांबोरी यांची असेल, तर मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण कृष्ण महाराज येळवडे व हरिभक्तपरायण कृष्ण महाराज ठाणगे, गायनाचार्य हरिभक्तपरायण संगीत विशारद रवींद्र महाराज आव्हाड, हरिभक्तपरायण संगीत विशारद संतोष महाराज पवार, मंदिराचे पुजारी हरिभक्तपरायण गिरीधारीदास श्यामदास बैरागी, पुरोहित हरिभक्तपरायण अशोक देशपांडे देवा, हरिभक्तपरायण दिगंबर देशपांडे देवा, मंडप व लाईट डेकोरेशन मीनाशंकर साऊंड सर्व्हिस अँड डेकोरेटर्स, प्रोपायटर श्री ससे बंधू ससेवाडी यांचं असेल. कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाची गाये रा. तो म्हणला देवा मी तुला शरणागतीमध्ये आलेलो आहे. शरणागता वज्र अभयदानी तू उदार असं तुझं वर्णन केलेलं आहे. तुला मी शरण आलो पण तू मला शाप दिलास. भगवंताला ही दया आली. म्हणला बरोबर आहे, शरण आल्यानंतर सुद्धा आपण मानवी वृत्तीप्रमाणे शाप दिला. त्यांनी सांगितलं ठीक आहे तुला उशाप असा देतो की जेव्हाही कोणी पिंडाचा हा नैवेद्य असेल, माणूस गेल्यानंतर जो पिंड असतो त्याला तुझ्या तोचीनं स्पर्श केल्याशिवाय तो मुक्त होणार नाही असं लोकांना कळेल. हा उशाप दिला. तेव्हापासून पिंडाला कोण शिव लागलं? बाकीचे पक्षी तिथं असतात पण शिवतं कोण? कावळा. काय कधी कधी आपण विचार केला की कावळाच का शिवतो? माहिती नाही. चालत आलाय म्हणून कावळा. बाकीचे पक्षी का तिथे तोंड लावत नाहीत कधी आपण विचार केला नाही. नाथ महाराजांनी याचं उत्तर दिलं, प्रभू रामचंद्राचा उशाप आहे आणि म्हणून त्या कावळा जोपर्यंत पिंडाला शिवत नाही तोपर्यंत हा मुक्त झाला की नाही हे कळत नाही. नाशिकमध्ये एक वेगळाच प्रकार काही वर्षांपूर्वी पाहायला मिळाला. आमच्या पैठणला सुद्धा अशीच परिस्थिती आहे. तिथं कावळेच नाही. पिंडदान करायला माणसं येतात कावळेच नाही. नाशिक पॅटर्न एक सुरू झाला. कावळा पाळून ठेवतात तो 10 रुपयाला चोच. आणि ते बघून आमच्या पैठणलाही सुरू झालं. काय करतील लोक काय सांगता येत नाही. कावळेच मिळत नाहीत म्हणतात काय करावं, 10 रुपयाला चोच. बाणाचं काय करायचं? भगवंताने विचारलं, बाकीचं झालं, चोच झाली, पिंड झाला, बाणाचं काय करायचं? म्हणजे देवा प्राण वाचव माझा. त्यांनी सांगितलं माझा बाण आहे, मला सुद्धा वापस देता येणार, हा तुला कुठेतरी लागणार, आता कुठे लावायचा हे तू सांग. त्या गंधर्वरूपी कावळ्यानं सांगितलं, म्हणजे देवा माझी कुदृष्टी सीतामातेवरती पडली. मी जर का वाईट नजरेनं सीतामातेकडे बघितलं नसतं तर ही सगळी पुढची क्रिया घडली नसती. त्याच्यामुळे माझा एक डोळा फोडून टाक. तथास्तु म्हणलं. तो बाण त्याच्या डोळ्यात घुसला. तेव्हापासून कावळ्याला एका डोळ्यानी दिसतं. त्याला एकाक्ष त्याचं नाव पडलं बरं का. कावळ्याला काय म्हणतात? एकाक्ष. का म्हणतात? बुबळं जरी 2 असतील तरी दिसतं मात्र एकाच डोळ्यानी. त्याला या डोळ्यानी दिसत असेल आणि त्याला इकडं बघायचं असेल. आपण सामान्य माणूस जेव्हा समोर पाहतो तेव्हा या कोणामध्ये काय काय चाललंय अंधुक जरी असलं तरी दिसतं. समोर स्पष्ट दिसतं, मात्र या बाजूला जे काही ते अंधुक तरी दिसतं. कावळ्याला जर का उजव्या डोळ्यांनी दिसत असेल आणि त्याला डाव्या बाजूला बघायचं असेल तर तो काय करतो? अशी मान पूर्ण वळवतो. बघा तुम्ही जरा निरीक्षण करा. जर त्याला या डोळ्यांनी दिसत असेल आणि इकडे बघायचं असेल तर तो असं पूर्ण मानाशी झटक्या तिकडे वळवतो आणि मग इकडे पाहतो. हा, त्याला बुबळं 2 आहे, दिसतं एकाच डोळ्याने. कोणत्या डोळ्याने दिसतं मला विचारू नका बरं का. स्वतः शोध घ्या, कारण मी त्या भानगडीत आजपर्यंत पडलो नाही. तुम्हाला बघायचं असेल आणि अजून कुठं सांगायचं असेल ते सांगा. मात्र परमात्म्याला पुन्हा दया आली. अरे हा आपल्याला शरण आला, त्याला बाण लागला, त्याचा डोळा गेला. मग राहिलेल्या डोळ्याला उशाप दिला की तुझ्या नजरेमध्ये
मी अशी ताकद देतो की एखाद्याचा आत्मा जर का भटकत असेल तर तू त्या पिंडाला शिवायचं नाही, आणि तुझ्या डोळ्याला जेव्हा दिसेल की तो आत्मा मुक्त होणार आहे त्यावेळी तू पिंडाला शिवायचं. तेव्हापासून पिंडाला कावळा शिवतो. ही कथा नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगून ठेवली आहे. कावळा हा मुखानं कायम सडलेला मांस खातो, म्हणून जिवंतपणीही तो अपवित्र आणि मेल्यानंतरही अपवित्र. विठ्ठल विठ्ठल. काही जे जीव आहेत, काही जे देह आहेत, जे जिवंतपणे पवित्र असतात, मेल्यानंतर अपवित्रता त्यांच्या ठिकाणी असते. काही देह हे जिवंतपणे ही अपवित्र असतात आणि मेल्यानंतर ही अपवित्र असतात. काही देह जिवंतपणे ही पवित्र असतात आणि गेल्यानंतर ही पवित्रता त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने जी पवित्रता कायम स्वरूपी एखाद्याच्या देहामध्ये पाहायला सापडते, त्याला काय कारण आहे? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. प्रचंड प्रभाव नाथ मागवायचा आहे. पवित्र तो देह हा शब्द समुच्चय सुद्धा या अभंगाचीच प्रेरणा आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. पवित्र तो देह, त्या देहाचा निर्देश करतात. तो देह कोणता देह? वाचेन प्रभू रामचंद्राच्या नामाचं जो नित्य गायन करतो तो देह पवित्र आहे. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाये राम सर्व भावे. भगवंतानं आपल्याला जी काही इंद्रिय दिलेली आहे, दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीव पण भवरो. प्रत्येक अवयवांचा वापर हा केवळ आणि केवळ परमात्म्याच्या साठी व्हावा, यासाठी परमात्म्यानं आपल्याला देह दिलेले आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मुख कशासाठी दिलाय? जर ज्यासाठी मुखाचा वापर भगवंतानं करायला सांगितला त्यासाठी झाला नाही, मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. जिव्हाला चावली भोजना दुग्धघृत शर्करा, पक्वांना निंदिले उपांना तेने पातलो मुखबंधना. साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपाला झाली. कान कशासाठी दिले? भगवंताचं गुणगान ऐकण्यासाठी केले. जर केलं नाही, बहिरा झालो या जगी. नाही ऐकले हरि कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, गर्भी बहिरा झालो त्या गुणी. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली. पितृवचनासी पाठ दिधली, तीर्थे व्रते असोनी त्या गेली. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. बहिरा झालो नरदही येता, एका जनार्दनी स्मरेना आता.
अशा पद्धतीने जर अवयव जे भगवंतानं आपल्याला दिलेत त्या अवयवांचा वापर जर त्या गोष्टींसाठी आपण केला नाही तर परमात्म्याची कृपा आपल्यावरती कदापि होऊ शकत नाही. भगवंतानं आपल्याला मुख दिलेलं आहे, ते मुख भगवंताच्या नामाचं गायन करण्यासाठी दिलेलं आहे. आणि जर त्या मुखाचा वापर त्यासाठी होत नसेल, नाम वीण मुख सर्पाचे नाम वीण मुख सर्पाचे सर्व कार्य करिता हरि बोला, हरि बोला एकांती, हरि बोला लोकांती, देहत्याग अंती, हरि बोला भांडता, हरि बोला कांडता, उठता बैसता, हरि बोला जनी, हरि बोला विजनी, एका जनार्दनी हरि बोला. वा, आपण जाणकार श्रोते. नाथ महाराजांचा हरिपाठ बऱ्यापैकी लोकांना पाठ दिसतोय मला या ठिकाणी, बरं का. चांगली गोष्ट आहे. नाथ वा, 200 महिलांचा पाठ आहे. मी पाहिलेलं पहिलं गाव आहे बरं का. 200 महिलांचा हा हरिपाठ नाथ महाराजांचा पाठ आहे. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरि कृपा होय तयावरी. हरीची कृपा जर का आपल्यावरती करून घ्यायची असेल तर नित्य श्रद्धेनं हरिपाठ गायन आपण सर्वांनी केलं पाहिजे. नाथ महाराजांचा हरिपाठ वाचण्यासाठी अवघे 8 मिनिटं लागतात. 8 मिनिटं. आणि या 8 मिनिटांमध्ये नाथ महाराज 25 अभंगांच्या माध्यमातून कमीत कमी 111 वेळा आपल्या मुखातून हरी वदवून घेतात. त्यामुळे हरीचा पाठ झाला पाहिजे, हरीचं स्मरण झालं पाहिजे. आपल्यावरती भगवंताची कृपा व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर नाथ महाराजांचा हरिपाठ आपण सर्वांनी नित्य वाचला पाहिजे. असो, प्रत्येक क्रिया करत असताना भगवंताचं नाम आमच्या मुखातून येणं अपेक्षित आहे. पवित्र तो देह, केव्हा त्या देहाला पावित्र्य प्राप्त होतं? सदा ज्याचा नेम, काहीतरी नित्यनेम तो करतोय. काय नित्यनेम आहे? वाचे गाये राम सर्व भावे. प्रभू रामचंद्राच्या नामाचं गायन तो देह करतो. म्हणून अपवित्र ही पवित्र समजल्या गेलेला आहे. मात्र देवाचं नाव अमावस्या पौर्णिमेला घेणार चालत नाही. फक्त सप्ताहाचे 7 दिवस यायचं, देवदेव करायचं आणि नंतर संसाराला मोकळे असं जमत नाही. सप्ताह म्हणजे काय? या ठिकाणाहून ट्रेनिंग घेऊन जायचं आहे की राहिलेल्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने आपण परमार्थ करायचा आहे, हे सप्ताहाचं प्रयोजन आहे. 8 दिवस परमार्थ करायचा, नंतर काही करत बसायचं चालत नाही. पण हे आम्हाला कळत नाही. आम्ही सप्ताह म्हणतो 8 दिवस परमार्थ करायचा, नंतर काय करायचं असं जमत नाही. नित्यनेमानं नित्यनेमनामी हे प्राणी दुर्लभ. काही नित्यनेमाविण अन्न खाये तो श्वान, तुकोबाराय सांगतात. काही नित्यनेम केल्याशिवाय जो अन्न प्राशन करतो तो कुत्रा आहे. ही भाषा तुकोबारायची लक्षात ठेवा. त्यामुळे जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असला पाहिजे. देवाचं नामस्मरण याचा नित्यनेम अत्यंत महत्वाचा आहे. पण काही माणसांकडून ते सुद्धा घडत नाही. काही ना काहीतरी नित्यनेम घडणं हे खूप गरजेचं आहे. नेहमी दृष्टांत सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये हॉटेल, धर्मशाळा, मंदिरामध्ये राहण्याची काही सोय नसायची आणि प्रवास करणारी माणसं ही एका गावाहून दुसऱ्या गावात जायची. याच्या पुढचं गाव जर का सूर्यास्त होण्याच्या आतमध्ये येणार नसेल तर याच गावामध्ये मुक्काम करायचा. गावात चौकशी करायची, गाव मुक्काम कोणाकडे करता येईल, स्नान संध्या भोजनाची व्यवस्था कोणाकडे होईल. मग एखादा सेठजी गावामध्ये असायचा, त्या गावामध्ये त्यांनी ती जागाही ठरलेली असायची. तिथे यायचं, लोकांनी मुक्काम करायचा, जेवण करायचं, सकाळी उठायचं, स्नान करायचं, निघून जायचं. असा तो कालखंड. एका सेठजीच्या घरी अशी भरपूर माणसं यायची. बरं, ते सेठजी काय फार धार्मिक होते म्हणून ते करत होते असं नाही. श्रीमंत होते. आजोबा पणजोबांपासून ही प्रथा चालत आलेली होती. त्यांच्याकडे पैसा होता, शेतीवाडी होती, माणसं हाताखाली चाकर भरपूर होती. त्यामुळे लोकांची सोय करणं काही त्यांना अवघड नाही. मग गावामध्ये एक महात्मा आला आणि त्याने विचारलं, कुठे सोय होती? अमुक अमुक सेठजींच्या घरी. ठीक आहे. सेठजींच्या घरी मुक्कामाला तो महात्मा राहिला.
जेवण झाल्यानंतर गप्पा मारत बसले. म्हणले कुठले काय नाही, इकडचं तिकडच्या गप्पा झाल्या. त्या महात्म्याने त्याला विचारलं, म्हणले सेठजी किती पुण्य तुमच्या पदरात पडत असेल? म्हणले कशाचं? काही नाही, तुम्ही एवढ्या लोकांची सोय करता, राहण्याची मुक्कामाची सोय करता, भोजनाची सोय करता, स्नानाची सोय करता. खरंच भगवंताची कृपा तुमच्यावर आहे, पुण्य खूप तुम्हाला प्राप्त होत असेल. त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज हे काय पुण्य प्राप्त करायचं आणि देवधर्म हे असलं काय आपल्याला प्रकार आवडत नाही. म्हणजे मग तुम्ही हे सगळं करता, काही नाही, आजोबा पणजोबांपासून चालत आलेलं आहे, मला त्याच्यात खंड पाडण्याची इच्छा नाही. माणसं आहेत, संपत्ती आहे, घर आहे, राहतात लोक, आपल्याला काही त्याच्यात स्वारस्य नाही. त्यामुळे हे काय पुण्य प्राप्त करायचं, भगवंताची कृपा हे आपल्याला मानतच नाही. म्हणलं भगवंताला मी. त्या महात्म्याला आश्चर्य वाटलं. देवाला न मानणारा माणूस एवढं सगळं करतो पण देवाला मानत नाही, याचं कल्याण झालं पाहिजे. महात्मा कायम इतरांचं कल्याण चिंतत असतो, लक्षात ठेवा. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या अशा पद्धतीची भूमिका या महात्म्यांची असते. त्याने विचारलं, सेठजी नित्यनेम काय हो? म्हणले तुमचा. त्यांना असं वाटलं असेल मानत नसेल देव, पण शेवटी घरातली पूजा तरी कोणी करतच ना, भले श्रद्धा नसेल, पूजा वगैरे तर करतच. काय नित्यनेम आहे? काय नाही म्हणले, सकाळी उठतो, प्रातर्विधी करतो, स्नान करतो, कपडे घालतो, बरोबर 10 वाजता जेवण करतो, जेवण झालं की दुकानात जातो, दुकानात गेल्यानंतर गिऱ्हाईक असतं, हिशोब करतो, संध्याकाळी दुकान वाढवतो, घरी येतो, जेवण करतो, झोपतो, पुन्हा उठतो. त्या महात्म्याने विचारलं, नित्यनेम वगैरे काही कशाचा नित्यनेम? ते पूजा वगैरे नाही करत तुम्ही? आवडलं, देवच मानत नाही तर पूजेचा काय संबंध? महात्मा समजून सांगू लागला, काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. म्हणले देवाचा काहीतरी नित्यनेम केला पाहिजे, त्याची कृपा होणं आपल्यावरती गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं, देवाला मानत नाही त्यामुळे देवाचं नित्यनेम सांगण्याचं काही कारणच नाही, होण्याचं काही कारण नाही. त्यांनी सांगितलं, बरं जाऊ द्या, देवपूजा नका करू, स्नान झाल्यानंतर फक्त देवाला आरती तरी म्हणाल की नाही, हा नित्यनेम करता का? अजिबात नाही. म्हणजे देवाच्या बरं जाऊ द्या, स्नान झाल्यानंतर देवाला नमस्कार करायचा आणि मग भोजन करायचं, हा तरी कराल का? त्यांनी सांगितलं, मी देवाला मानतच नाही तर हात कशाला जोडू? आता महात्मा एरीला पेटला. म्हणलं आता याला काहीतरी नित्यनेम मला तर लावायचंच. म्हणलं ठीक आहे, देवाचा नित्यनेम नाही करायचा, तुम्हाला अजिबात नाही करायचा. तुमच्या घरासमोर एक कुंभार राहतो, बरोबर आहे? हो. तो वारकरी आहे, हो. तो कपाळाला गंध लावतो, हो. त्याच्या कपाळाचं गंध बघायचं आणि मग जेवण करायचं, हा तरी कराल का नाही? म्हणे नित्यनेम. त्याने विचार केला, याच्यात काही देवाचा संबंध नाही. महात्मा एवढा आपल्याला मागं लागून सांगतोय, चला ठीक आहे, काही हरकत नाही, ठीक आहे. महात्मा निघून गेला. मात्र त्यांनी शब्द जो दिला तो पाळला. कुंभाराच्या कपाळाचं गंध बघायचं आणि मग जेवण करायचं, हा नित्यनेम सुरू झाला. कुंभाराला याचा काही पत्ता नाही की हा आपल्या कपाळाचा गंध बघतो आणि मग जेवण करतो, हा त्याचा नित्यनेम अजिबात माहित नाही. खिडकीमध्ये यायचं, तो कुंभार आपलं त्याची मडकी बनवत बसलेला असायचा. खिडकीत यायचं, हळूच डोकून बघायचं, त्या कुंभाराचं गंध दिसलं की जेवण करायला बसायचं. महात्म्याला शब्द दिला, म्हणलं याच्यात परमार्थ नाही, देवधर्माचा काही विषय नाही, शब्द दिलाय, माणूस चांगलाय म्हणून होकार दिला. रोज असं सुरू झालं. खिडकीमध्ये यायचं, कपाळाचा गंध बघायचं, जेवायला बसायचं. 10 वाजले की खिडकीमध्ये यायचं, गंध बघायचं, जेवायला बसायचं. एक दिवस काही कुंभार जागेवर दिसला नाही, पाणी वगैरे प्यायला गेला असं. 10 मिनिटांनी पुन्हा बघितलं तरी जागेवर नाही. विचार केला जेवण वगैरे करत असेल. अर्धा तास झाला, 10:30 वाजले. येऊन बघितलं अजून सुद्धा जागेवर नाही कुंभार. अरे म्हटलं हा गेला कुठे? 11:45 वाजले. म्हणले चला अजून आला नाही, आपण त्याच्या घरी जाऊन येत, आपल्याला जेवायला उशीर होऊ लागला, पोटात कावळे ओरडू लागले. पडिले वळण इंद्रिया सकाळ. 10 वाजले की पोटात कावळे ओरडणं सुरू झालं. 11:15 वाजता घरी गेला. आहेत का कुंभार दादा? कुंभार काय आत नव्हता, कुंभारी नव्हती. तिने सांगितलं मडके पाहिजेत का? नाही म्हटले, कुंभारच पाहिजे म्हटले मला. कुंभार पाहिजे? कुठे आहेत? माती आणायला गेले. म्हणले काढू येऊन नदीवर. हा बर, कधी येणार आहेत? येतील म्हणले संध्याकाळपर्यंत येतील. तो म्हणला संध्याकाळपर्यंत येतील, एवढ्या वेळ वाट बघायची? कुठल्या भागात गेलेत? इकडे गेलेत. गेला तिकडे.
तिकडे गेल्यानंतर आपलं ते कुंभाराचं आपलं माती खोदणं कुदळीनं चालू होतं, फावड्याने ओढायचं कुदळीनं खोदायचं असं चालू होतं. आता तो बऱ्याच वेळापासून गेल्यामुळे मोठं खड्डं झालं होतं, साधारणतः असं कमरेच्या वरपर्यंत खड्डं झालेलं होतं. तो आपला खोदत खोदत बसला. हा आपला झाडाच्या मागून वर पाय करून पाहतोय, दिसतो का, पण कुंभार काही तोंड वर काढायला तयार नाही. कारण त्याला काय माहिती हा कशासाठी आला आणि याला आपली काही गरज आहे का. तो आपला माती खोदत बसला. बराच वेळ लागला. कुंभार काही तोंड वर काढेना. हा आपला खूप वेळचा बघू लागला. म्हणला 11, 11:30 वाजून गेले, 12 वाजायची वेळ, अजून हा तोंड वर काढेना. काय करावं म्हणले, काय कळेना बाबा. खोदता खोदता त्या कुंभाराला हांडा लागलाय. त्याने झाकण काढून बघितलं, सोन्याच्या मोहरा. अरे बापरे म्हणला, सोन्याच्या मोहरा. आता ही माती इथं राहू द्या, हे गाढवं इथं राहू द्या, पहिले हे घ्या आणि घरी चला. कोणी बघितलं तर पंचायत होईल. सगळाच ऐवज हातचा जायचा. त्याने आपला तो हंडा बंद केला आणि हंडा असा वर काढून ठेवण्यासाठी तोंड वर केलं आणि यांनी झाडाच्या मागून त्याचा गंध बघितलं आणि सहज तोंडातून भाव आला. बघितलं. आता काही जण म्हणतील बघितलं म्हणण्याची गरज काय, बरोबर. काही जण म्हणतील बघितलं म्हणण्याची गरज काय. इंग्रजीमध्ये त्याला स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स म्हणतात, बरं का. एखाद्याची शेवटची बस 10 वाजता बस स्टँड मध्ये जातो. 10 वाजल्याच्या आधीपासून 9:45 पासून कुठलीही पाटी बघायची. 10:30 झाले, अजून नाही आली. 11 वाजले तरी बस येईना. प्रत्येक पाटी बघायची. आणि 12 वाजता बस आली, मग काय म्हणतो, आली. बरं, आली म्हणण्याची गरज आहे का, आलीच आहे ती. स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स म्हणतो. बरं, मी नेहमी सांगतो लाईट गेली असं करायची गरज नाही. पण आल्यावर आली. प्रकाशच दाखवतोय की लाईट आलेली आहे, बोलायची काही गरज नाही. मात्र सहज तोंडातून निघाला. त्याने गंध बघितलं, कारण खूप वेळचा वाट पाहत होतो. बघितलं म्हणला. घरी गेला. कुंभाराने विचार केला, अरे म्हणले सेठजीने आपला हंडा बघितला. गेले सेठजी, त्यांनी बघितलं होतं गंध, जेवायला बसले. कुंभार पहिले त्यांच्या घरी गेला. कारण कुंभार विचार करू लागला, हा जर पोलिसांमध्ये गेला सगळं गेलं म्हणले आपलं. काहीतरी मांडवली करू म्हणले. घरात गेला. म्हणले, काऊ सेठजी तुम्ही खरंच बघितलं का म्हणले. सेठजींच्या मनात काही नाही. हो म्हणले, बघितलं म्हणून तर जेवायला बसलोय म्हणले. खरंच बोलता, खरंच बघितलं म्हणून तर जेवायला बसलोय. त्याच्यातल्या अर्धा मोहऱ्या काढल्या आणि समोर ठेवल्या. म्हणले, अर्ध्या तुम्हाला घ्या, पण बघितलं कोणाला सांगू नका म्हणले. कुंभार निघून गेला. याची ट्यूब पेटली. त्याला लक्षात आलं काय गडबड झालेली आहे. त्यांनी विचार केला, अरे कुंभाराच्या गंध बघण्याचा नित्यनेम केला तर एवढा फायदा, परमार्थाचा नित्यनेम केला तर फायदा किती. विठ्ठल विठ्ठल म्हणून नित्यनेम हा जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, वाचे गाये राम सर्व भावे. दृष्टांत हा मनोरंजनासाठी घ्यायचा नाही, तर सिद्धांत काय याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. नित्यनेम किती गरजेचं आहे याच्यावरती लक्ष केंद्रित करा. वाचे गाये राम सर्व भावे. प्रभू रामचंद्राच्या नामाचं गायन सांगितलेलं आहे. नामामध्ये काय शक्ती आहे. नाम नोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जना. पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण आपल्या मुखातून नित्य आलं पाहिजे. राम म्हटल्यानंतर काही जण व्युत्पत्ती सांगतात. राम म्हणल्यानंतर पाप बाहेर पडतात आणि म म्हणल्यानंतर तोंड बंद होतं, पुन्हा येत नाही. आता ही व्युत्पत्ती म्हणजे अशी आहे की नदीमध्ये जायचं आणि डुबकी मारायची आणि डुबकी मारली की सगळे पाप जातात. आता डुबकी मारल्यानंतर जर खरंच त्याच्या डोक्यावर पाप असेल तर तो पुन्हा जेव्हा डोकं वर काढतो तेव्हा पुन्हा नाही का बसत डोक्यावर पाप. जाऊ द्या, प्रत्येकाची काहीतरी व्युत्पत्ती असते. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर देहाला पावित्र्य प्राप्त होत असतं. वाचे गाये राम सर्व भावे. तुमचा देह कोणत्या प्राण्याचा पशुपक्ष्याचा आहे माहिती नाही, देणं घेणं नाही, पण भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखातून आलं तर निश्चितपणे तुमच्या देहाला पवित्र प्राप्त होणार आहे. हनुमंतराय त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. वानराच्या
योनीमध्ये हनुमंतरायांना जन्म प्राप्त झालाय. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. वानरांमध्ये प्रमुख आहेत. अंजनीच्या पोटी हनुमंतरायांचा जन्म झाला. वानराचं रूप घेऊन ते आले. मात्र राम नामाशिवाय मुखामध्ये काही नसल्यामुळे गावागावात मंदिर आहेत. लक्षात ठेवा. कशामुळे हे सामर्थ्य प्राप्त झालं? हे फक्त भगवंताच्या नामस्मरणामुळे प्राप्त झालेलं आहे. पवित्र तो देह पवित्र आहे जो वाचेन नित्य प्रभू रामचंद्राच्या नामाचं गायन करतो. आणि असा देह दुसरा कोणता आहे? हनुमंतरायांचा देह आहे. त्यामुळे त्यांची मंदिर आहेत. लक्षात ठेवा. प्रत्येकानं आपण हनुमंत झालं पाहिजे. प्रभू रामचंद्राचं नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. त्यामुळे हे पावित्र्य देहाला तर आपल्या प्राप्त होतच, मात्र धन्यता देखील प्राप्त होते. महाराज सांगतात पवित्र झाला म्हणून तो धन्य आहे, म्हणून तो भाग्याचा आहे, म्हणून तो संसार करलेला. संसार करण्याचं कारण महत्वाचं म्हणजे परमार्थाचे घर नाममुखी. आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर हेडक्वार्टर, मुखामध्ये नाम असणं बस. परमार्थ प्रभू रामाचे, श्रीरामाचे. नाथ महाराज सांगतात पुण्य असावं लागतं. सगळेजण म्हणतात तो नाही म्हणत. का नाही म्हणत माहितीये? त्यांच्या भाग्यात नसतं म्हणून म्हणत नाही. मी काय म्हणतो वेगळ्या पद्धतीने विचार नाही आपल्याला सांगतो. कंटाळ आला म्हणून तुम्हाला वाटत असेल कुठं देवाचं नाव सारखं सारखं कीर्तनकार सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कुठं म्हणून बसायचं. डॉक्टर सुरेश बोरा, पिंपळगाव माळी येथील रहिवासी आहे. आमच्यासमोर श्रीराम जन्मोत्सव सोहळा अनादिकालापासून चालू आहे. यावर्षी सुद्धा फार जोरात जन्मोत्सव चालू आहे. मी सर्वांना निमंत्रण देतो. रामजन्माचा जे काही मोठा कार्यक्रम होतो व काल्याचा जे कार्यक्रम होतो, जेवणाचं निमंत्रण सगळ्यांना देत आहे. बाकीचे कार्यक्रम तुम्हाला बाकीचे कार्यकर्ते सांगतील. सालाबादप्रमाणे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सर्वांच्या सहकारातून चाललेला श्रीराम जन्म सोहळा, हा सोहळा आमचा 31 तारखेला या ठिकाणी हरिभक्तपरायण रायकर महाराज, हरिभक्तपरायण बोंधे महाराज, हरिभक्तपरायण बारगळ महाराज, हरिभक्तपरायण आव्हाड महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याला सुरुवात झाली. हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा 31 तारखेपासून 9 तारखेपर्यंत हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी चालू असतो. यामध्ये या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून नामांकित कीर्तनकाराचं कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं केलं जातं. तसेच श्रीराम जन्मोत्सवाच्या जन्मानंतर सायंकाळी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी अशा विविध वेशभूषामध्ये आणि गावातील ग्रामस्थ महिला मंडळ तरुण वर्ग पारंपरिक पद्धतीने गावातून भव्य अशी मिरवणूक श्रीराम प्रभूच्या प्रतिमेची या ठिकाणी काढली जाते. या ठिकाणी सायंकाळी ही मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन या ठिकाणी होत असतं आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. महाप्रसादाचं आयोजन झाल्यानंतर सायंकाळी चालू वर्षी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रामायण कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. नाटिका बसवलेली आहे. त्याचं सायंकाळी 7 तारखेला सायंकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत त्यांचा या ठिकाणी रामायणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. तसेच 9 तारखेला गावची खरी यात्रा त्या ठिकाणी गावाच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होत असते. त्या ठिकाणी सकाळी गावातल्या गावात जे शेतकऱ्यांची बैलजोडी असते त्यांची बैलांची शर्यतीची शेमीगोंडा त्या ठिकाणी होत असतो. असे विविध कार्यक्रम या यात्रेच्या काळखंडामध्ये आयोजित केले जाते. खऱ्या अर्थाने आज या कार्यक्रमाचा 3रा दिवस. इथून पुढचा खरे नामांकित कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि लोकसंख्यासुद्धा या ठिकाणी जवळजवळ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या शिर्डीचे श्रीराम जन्मोत्सव, त्यानंतर वाळकीचा श्रीराम जन्मोत्सव आणि
या ठिकाणी आमच्या पिंपळगाव माळवीचा श्रीराम जन्मोत्सव चांगल्या या पंचक्रोशीत होत असतो। त्यामुळे तालुक्यातून ग्रामस्थ या श्रीराम जन्मोत्सवाला गावामध्ये उपस्थित असतात। या ठिकाणी मी सर्वांचंच या ठिकाणी ग्रामस्थांचं चांगल्या प्रकारचं नियोजन केल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो। भगवान श्री रामप्रभूंच्या रामनवमी उत्सवानिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हरिभक्तपरायण निष्काम कर्मयोगी वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे यांना, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य अद्वैत वेदांत भास्कर पूजनीय पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांच्या कृपाशीर्वादाने श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य श्री कृष्ण महाराज रायकर, श्री हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती हरिभाऊ महाराज भोंदे, श्री हरिभक्तपरायण बारगळ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ, पिंपळगाव भजनी मंडळ, ग्रामस्थ, सर्व लहान थोर आबालवृद्धांच्या उत्तम सहकार्याने संपन्न होत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आज या सप्ताहाचं तिसरं पुष्प अर्पण झालेलं आहे आणि अत्यंत देखणा जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सोहळ्याचं एक आकर्षण असतं। अर्थात अनादी कालापासून या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे या सप्ताहाचा प्रारंभ कधी झाला हे कोणालाही सांगता येत नाही आणि इथलं सुंदर दिव्य मूर्तीचं जे चैतन्य आहे, आज या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं जे भाग्य उदयास आलेलं आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्री क्षेत्र पैठण यांचे वंशज इथं आल्यानंतर त्यांनी आपल्या मनातील दिव्य भावना व्यक्त केली। ज्यावेळेस ते भगवान रामप्रभूंच्या मूर्तीसमोर गेले तर काही क्षण ते सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी आपल्या कीर्तनातून तो भावांतकरणातून प्रगट केला। अर्थात जे सिद्ध संत आहेत त्या परंपरेतील संतसुद्धा या देवभूमीमध्ये येत आहेत आणि म्हणून या पिंपळगाव सप्ताह कमिटीतील आदरणीय समाजसेवक गुंड मेजर, आदरणीय सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय डॉक्टर बोरा, सन्माननीय प्राध्यापक संकेत शिंदे सर, आमचे सागर भाऊ, सर्व सप्ताह कमिटीतील सदस्य, आदरणीय कृष्ण महाराज रायकर यांच्या संस्थेतील भक्तिवेदांत गुरुकुलातील सर्व विद्यार्थी आदी करून सर्व महाराज मंडळी, ग्रामस्थ, माता भगिनी सर्वजण ज्या एकतेने, ज्या आनंदतेने आणि ज्या आपल्या परंपरेचा सन्मान, विविधतेत एकता असा जो आनंद दुग्ध शर्करा योग या ठिकाणी संपन्न होत आहे, खऱ्या अर्थाने तमाम नगरकरांनी आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या सर्व भाविक भक्तांनी जसा जल्लोष गावापासून तर अयोध्येपर्यंत संपन्न होत आहे, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा म्हणून आपला देव, आपला देश आणि आपला धर्म या संस्कृतीचं जतन पिंपळगावमध्ये कायमच अतिशय मोठे मोठे कार्यक्रम संपन्न करतात। याही सोहळ्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी पिंपळगावकर, सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ, लहान थोर आबालवृद्धांच्या वतीने सर्व भाविक भक्त, परमार्थप्रेमी तमाम हिंदू देशभक्तांना मनापासून या कार्यक्रमाचं निमंत्रण। जय श्रीराम, जय जय श्रीराम। रामकृष्ण हरी। प्रथमतः सर्वांना मी या ठिकाणी येणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या येणाऱ्या उत्सवाच्या कालावधीमध्ये सर्व पिंपळगाव माळवीवासी असतील किंवा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ असतील यांनी सर्वांनी या उत्साहाने या पिंपळगाव माळवी येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे आणि जे पडेल ते काम, जी सेवा पडेल ती सर्वांनी करावी अशी मी सर्वांना सुरुवातीला विनंती करतो। हा जो आमचा सप्ताह आहे हा अखंड हरिनाम सप्ताह हा अनादी कालापासून चालत आलेला आहे। अगदी विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी, त्यानंतर हरिभक्तपरायण पूजनीय जंगले महाराज शास्त्रीजी, वैकुंठवासी गुरुवर्य बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा सप्ताह आणि तोच सप्ताह पुढे अखंडपणे चालू राहील। या उत्सवामध्ये अनेक नामांकित कीर्तनकार, महाराष्ट्रातील वेदवाणी भूषण असणारे सर्व वेदांतिक त्या ठिकाणी वक्ते यांची कीर्तनं या ठिकाणी ठेवलेली आहेत। महंत बेलनाथ महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसावी, हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज भोंदे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण समाधान महाराज रिंगणगावकर, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण भगवान महाराज जंगले शास्त्री, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण दराडे शास्त्री व हरिभक्तपरायण गोविंद महाराज वरसाडेकर, त्याचप्रमाणे या सर्व वक्त्यांची कीर्तनरूपी सेवा या सप्ताहकालात ठेवलेली आहे आणि येणाऱ्या रामजन्मोत्सवाला सर्वांचा हातभार लागावा
सर्वांनी या उत्साहामध्ये सहभागी व्हावं हीच मी समस्त ग्रामस्थ पिंपळगाव माळवी त्याचप्रमाणे श्रीराम मंदिर सेवा समितीच्या विनंती करतो आणि या उत्सवामध्ये सर्व तरुणांनी सहभागी होऊन हा उत्सव द्विगुणित करावा अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम, जय श्री हनुमान. जय श्रीराम. प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह पिंपळगाव माळवी आणि या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील अत्यंत महात्मे अधिकारी यांचे संकीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या संपूर्ण कीर्तन सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे आणि संपूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतं. या निमित्ताने या पिंपळगावामध्ये भक्तिमय वातावरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रमही या संपूर्ण सप्ताह कालामध्ये घेतले जातात. जी कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे, त्याचप्रमाणे शासकीय सेवेमध्ये ज्यांनी यश मिळवलेलं आहे, अशा सगळ्यांचा सन्मान या यात्रा उत्सवामध्ये, या श्रीराम जन्मोत्सवामध्ये सगळे गावकरी एकत्र मिळून करत असतात आणि यातून येणाऱ्या भविष्यातली पिढीला त्यातून काहीतरी प्रोत्साहन मिळावं हा एकमेव उद्देश या उत्साह समितीचा आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी हजर राहावं. त्याचप्रमाणे हा आदर्श बाकीच्या संपूर्ण समाजाने घ्यावा एवढीच श्रीराम प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे पिंपळगाव माळवी येथे श्रीराम जन्मोत्सव सप्ताह, त्या सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सिद्ध कीर्तनकारांची मांदियाळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि याच तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्या सुमधुरवाणीतून आपल्याला आज ही सेवा बघवायस मिळाली. त्याबद्दल त्यांचंही आभार. आणि या श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सर्व पिंपळगाव माळवी आणि पिंपळगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना श्रीराम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.